सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी डी आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसमोर कोणत्या अटी ठेवल्या? वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात सध्या बोलणी सुरू आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरं जाण्याबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहेत। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार महाविकास आघाडीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबाबतचा अंतिम अधिकृत असा निर्णय होत नव्हता। अखेर महाविकास आघाडीच्या काल झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रकाश आंबेडकर यांना तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून पत्रही पाठवण्यात आलं आहे। या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची स्वाक्षरी आहे। पण नाना पटोले यांच्या स्वाक्षरीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। नाना पटोलेंना कुणाला सहभागी करून घेण्याचा अधिकार आहे का ते आम्हाला माहिती नाही। आमच्या माहितीनुसार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे महत्वाचे नेते आहेत। त्या दोघांपैकी कुणाचीही स्वाक्षरी पत्रावर नाही, त्यामुळे काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। प्रकाश आंबेडकर यांचा अजेंडा काय? महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं। आम्ही त्या बैठकीत गेलो। त्या बैठकीत आम्ही आधी विचारलं की तुम्ही काही अजेंडा तयार केला आहे का, तर त्यावर त्यांच्याकडून काहीच उत्तर आलं नाही। त्यामुळे आम्ही आमचा जो अजेंडा होता तो समोर ठेवला। पहिला अजेंडा म्हणजे ओबीसींची जी मागणी आहे की आम्ही कुणालाही आपल्या आरक्षणात सहभागी करून घेणार नाही, ती एक समस्या आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जरांगे पाटील लढत आहेत त्यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे। तिसरा अजेंडा म्हणजे दिल्लीत शेतकऱ्यांनी काळ्या कायद्याविरोधात आंदोलन केलं होतं। तसं 2006 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी मिळून प्रायव्हेट मार्केटचा कायदा आधीच बनवला आहे। या मागणीला पाहता प्रत्येक पक्षाची एक भूमिका असली पाहिजे असं मत आम्ही मांडलं आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एकत्र आलो तर 31 मुद्द्यावर कॉमन मिनिमम प्रोग्राम होऊ शकतो। याबाबतची चर्चा सकारात्मक झाली तर पुढे जाणं योग्य ठरेल, नाहीतर ज्या प्रकारे इंडिया आघाडीत फूट पडली आहे तशी फूट महाविकास आघाडीत पडू नये अशी चिंता आम्हाला आहे, अशी भूमिका आम्ही जाहीर केली आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी पुढे सांगितलं आहे। आम्ही अपेक्षा करतोय की 2 फेब्रुवारीच्या बैठकीत जो अजेंडा दिला आहे तो आणि 3 घटक पक्षांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार होईल असं मी मानतो, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।